तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढे व्हिडिओ बघा। आपण खोललेला इर्टिगाचा टायर गरम करायला लावलेला। पहिला टायर 2 पंक्चर होती, ते एक लावला मस्त इकडे येऊन साफसफाई करत होतो बघा आणि हे टायर एक पंक्चर होता बघा। खोलायला चालू केलं लगेच। दुसरा टायर पावडर मारून ओके होता बघा, लगेच बसवायचं होतं। मग काय हवा मारायला चालू केलं, हवा मारून झाला आणि लगेच लावला बघा आणि 1.7 लगेच लावली साईडला आणि आवळायला चालू केलं बघा आणि आवळून लगेच मशीन साईडला घेतली बघा 1.7 आणि लगेच जॅक पण उतरून घेतला बघा। कॅमेऱ्यांना सांगितलं सगळं झालंय काम तुमच्या गाडीचं ओके मध्ये। मग आपल्याला इर्टिगा 2 नंबर पंक्चर काढायचं होतं। मग काय आपल्याला 1 नंबर पॅच मारला आणि घेतलं बघा। 4 व्हीलर एक हवा चेकला आली, हवा चेक करून देऊया म्हटलं, हवा चेक करायला लावली पाईपानी, झालं ओके। मागल्या स्कॉर्पिओची पण हवा चेक करून द्यायची बघा। मग आपल्याला ब्रेकरने इकडे 5-6 अँगल होते, त्याच्यातल्या अँगलला आपल्याला नुसता डबरा करून घ्यायचा होता, म्हणताना चाललेलं एवढं। मग काय अँगलला असं वेल्डिंग मारून चालू केलं बघा, मामानं असं कटिंग मारून घेतलं बघा आणि आपला हे टायर झालेला ओके मध्ये काढून घेतला। असं सचिन भावाने जोडायला चालू केलं बघा, लगेच जोडून घेऊन हवा मारायला चालू केलेलं बघा। मग काय आपलं पंक्चर चेक करून घेतलं, मस्तपैकी पंक्चर ओके झालेलं बघा असं 1 नंबर मध्ये। ह्या मोटरसायकलला ट्यूब घालून ओके गेली बघा आणि तेवढ्यात पाऊस पडत होता आणि ही ट्रक येऊन थांबलेली बघा। आई घातली म्हणलं आता लवकर जाऊन टायर खोलायला चालू केलं बघा। टायर खोलायला चालू केलं, रिंग काढली बघा अशी बाजूला आणि पंक्चर अशी घुसलेलं बघा, त्याच्यात मोळा घुसलेला आणि सोल्युशन लावलं लगेच मस्तपैकी आणि असं वाळवून घेतलं बघा लगेच। कच्चं रबर असं लावून घेतलं आणि स्टिकर पॅच पण लावून घेतलं बघा लगेच। गरम करायला पंक्चर लावलं बघा असं। ते लाल लाईट बंद होईपर्यंत असं लावायचं आणि लाल लाईट बंद झाल्यावर लगेच बटन पण लगेच बंद करून घेतलं बघा। मग काय आपल्याला ही टायरात बसवायची ट्यूब, लगेच ट्यूब काढली बघा बाजूला। ओके मध्ये झालेलं पंक्चर आणि टायर जोडला बघा लगेच। टायर बसवून द्यायचं होतं आणि बसवून दिला आणि हवा मारायला चालू केलं बघा। स्टेपनी असं चढून घ्यायचं चालू होतं, तेवढ्यात 4 व्हीलर टायर पंक्चरला आलती बघा आणि त्याला ह्यो पॅच ना मारायचा होता बघा। मग लगेच पॅच मारून घेतला ओके मध्ये आणि जोडून हवा मारायला चालू केलं बघा लगेच। चार्जिंग संपले मित्रांनो, चार्जिंग लावायचं आणि एंड द्यायचा ब्लॉकला आपला। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करून जावा मित्रांनो।